ठाण्यातील पाणी वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांच्या मुद्द्यावरून मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा थेट महापालिकेवर मोर्चा धडकणार। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात बॅनरबाजी। राज ठाकरेंचे सहकुटुंब मातोश्रीवर स्नेहभोजन। उद्धव ठाकरेंशी 2.5 तास चर्चा। गेल्या 3 महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंची 6वी भेट। हिंदूंनी काँग्रेस विरोधी भूमिका घ्यावी। अहिल्यानगरच्या सभेतून पडाळकरांची टीका। भाजपला भारत तालिबान बनवायचाय। महाराष्ट्रात नथुराम गोडसे सारखी मोडस ऑपरेंडी। शांत डोक्यानं जात आणि धार्मिक वाद पेटवले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची भाजपवर सडकून टीका। बिहार विधानसभा निवडणुकीकरता एनडीएचं जागा वाटप झालं निश्चित। भाजप आणि जदयू 101 जागा लढणार। पासवान यांच्या पक्षाला 29 तर मांझी आणि कुशवा यांच्या पक्षाला प्रत्येकी 6 जागा। दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा धरणं आंदोलनाचा इशारा। शिंदेंसोबतच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास मंगळवारपासून राज्यव्यापी आंदोलन। मुंबईत ऑक्टोबर हिटचा तडाखा सुरू। कमाल तापमान 35 अंशांवर गेल्यानं मुंबईकरांची लाही। बहुप्रतीक्षित सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होण्याचा मुहूर्त निश्चित झाला असून येत्या बुधवारी सोलापूर मुंबई दरम्यान विमानसेवा सुरू होणार आहे। पहिल्याच दिवशी पहिले प्रवासी म्हणून विमानानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून सोलापूरला येणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। कोल्हापूर शहरात आजपासून 3 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे। थेट पाईपलाईन दुरुस्ती वॉल बसवण्याचं काम करण्यात येणार आहे। जळगावच्या बाजारामध्ये सोन्यापाठोपाठ चांदीमध्ये देखील मोठी भाववाढ झालेली आहे। जळगावच्या बाजारात चांदीचे दर हे जीएसटीसह प्रति किलो 1,81,000 जाऊन पोहोचलेत। 8 दिवसांमध्ये चांदीमध्ये 27,000 रुपयांची मोठी भाववाढ झालेली आहे, तर सोन्याचा दर हा 1,27,000 जाऊन पोहोचलाय। जळगावच्या पाचोर, भडगाव, चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। बऱ्याच ठिकाणी पंचनामे पूर्ण झालेत, मात्र शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। दिवाळीपूर्वी मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। दिवाळीच्या तोंडावर पावसाचा अंदाज आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडं आहे। नैऋत्य मान्सूननं राज्यातून निरोप घेतलाय, मात्र 15 ऑक्टोबरपासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित आहे। 15 ते किमान 18 ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान आणि दुपारनंतरचा वादळी पाऊस अपेक्षित आहे। दिवाळी सण येत असल्यानं नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढलेली आहे। पुढे 2 आठवडे ही गर्दी वाढतच जाणार असल्याचं ध्यानात घेऊन रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांनी स्थानकावर मोठा बंदोबस्त वाढवलाय। नागपुरात रात्रीच्या वेळी होणारे गुन्हे लक्षात घेता परिमंडळ 4 मध्ये मिशन नाईट वॉच ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत नियमांचा भंग करणाऱ्या 217 ढाबे हॉटेलवर महिनाभरात कारवाई करण्यात आलेली आहे। घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये 57% घट झाली आहे। मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर वाशी पनवेल दरम्यान असलेल्या 10 स्थानकांचा ताबा रेल्वेकडे देण्याबाबत सिडको आणि रेल्वे प्रशासनामध्ये चर्चा सुरू आहे। चर्चेअंती मध्य रेल्वेकडून या स्थानकांचा ताबा घेण्यात येणार आहे। तांत्रिक बिघाड आणि अत्यल्प प्रवासी संख्येमुळे बिकट स्थितीमध्ये असलेली मोनोमार्गिका नवी यंत्रणा बसवण्यासह चाचण्यांकरता काही काळापुरती बंद केली आहे। ही सेवा पुन्हा सुरू करण्यापूर्वी मार्गिकेची तपासणी करण्यात येणार आहे आणि त्यासाठी MMRDA कडून निवृत्त CRS किंवा इंडिपेंडेंट इंजिनियरचा शोध सुरू आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर लवकरच वॉटर टॅक्सी सेवा प्रवाशांसाठी खुली होणार आहे। दक्षिण मुंबईतून विमानतळापर्यंत जलमार्ग जोडणीसाठी रेडिओ क्लब जेट्टी प्रकल्पाच्या कामाला वेग आलेला आहे। सध्या या प्रकल्पाचं सुमारे 24% काम पूर्ण झालंय। मे 2026 पर्यंत संपूर्ण जेट्टी आणि टर्मिनल सुविधा कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळानं दिवाळीच्या अगोदर आवडेल तिथे प्रवास योजनेच्या पासमध्ये कपात करून प्रवाशांना खुशखबर दिलेली आहे। ही कपात 7 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू केली आहे। यामध्ये 20 ते 25% कपात केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं।
मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील 14 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं परिपत्रक समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालंय. मात्र हे परिपत्रक संपूर्णतः बनावट असून मुंबई विद्यापीठानं असं कोणतंही परिपत्रक निर्गमित केलेलं नाही. त्यामुळे 14 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणाऱ्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन विद्यापीठ प्रशासनानं केलं. शाळांमध्ये डिजिटल पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारनं एक मोठं पाऊल उचललेलं आहे. केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शाळांना एक पत्र जारी केलंय. या पत्रामध्ये शिक्षण मंत्रालयानं NCERT, CBSE, KVS आणि NVS यासारख्या सर्व शैक्षणिक संस्थांना फी भरण्यासाठी डिजिटल पेमेंट पद्धती विशेषतः UPI स्वीकारण्याचं आवाहन केलंय. मान्सून माघारी फिरल्यानंतर नवी मुंबईमध्ये तापमानात चढ उतार सुरू झालेला आहे. दिवसा वाढलेला उष्मा आणि रात्री जाणवणारा गारवा यामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप, डोकेदुखी अशा तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अनेक नागरिकांना ही लक्षणं आठवड्याभरापेक्षा अधिक काळ जाणवत असून त्यामुळे त्रास वाढलेला आहे. भारतानं आर्थिक वर्ष 2025-26च्या एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान आयफोन निर्यातीचा विक्रम केलाय. ॲपलनं विक्रमी $10 अब्ज म्हणजेच तब्बल 88,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे आयफोन निर्यात केलेत. हे गेल्या वर्षीपेक्षा 75% जास्त आहे. सांगली जिल्ह्यातील मिरजेमध्ये पोलिसांनी नशा करून दहशत माजवणाऱ्या आणि महिला पोलिसाशी उद्धट बोलणाऱ्या गुंडाची धिंड काढली. मिरजेतील स्टेशन परिसरात धुडगूस घालणाऱ्या या नशेबाजांना पोलिसांनी अद्दल घडवली. जळगाव शहरातील दशरथ नगर रस्त्यावर मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेला रात्री अचानक आग लागली. साठलेला कचरा आणि गवतामुळे लागलेल्या आगीचं रौद्र रूप पाहायला मिळालं. दरम्यान अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. ठाणे महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा जाब विचारण्यासाठी शिवसेना आणि मनसेचा संयुक्त मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात येतं. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएमध्ये अखेर जागावाटपावर शिक्कामोर्तब झालंय. भाजप आणि जनता दल प्रत्येकी 101 जागांवर उमेदवार उभे करतील, तर चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीला 29 जागा देण्यात आल्या. बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये दहशत माजवणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या चौघांची शेगाव पोलिसांनी धिंड काढली. ज्या भागात दहशत माजवली त्याच परिसरात धिंड काढण्यात आली. गोंदिया शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन पार पडलं आणि यावेळी चौकात पुष्पवृष्टी करण्यात आली. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा उपक्रमात नागपूर विभागातून गोंदिया शहर पोलीस ठाण्यानं उत्कृष्ट कामगिरी करत पहिला क्रमांक पटकावला. दरम्यान गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी गोंदिया शहर पोलीस ठाण्याला भेट देऊन सन्मानपत्र प्रदान केलं. दिवाळीपूर्वी ठाणे पोलिसांनी लॉंग मार्च काढत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये जनजागृती केली. चेन स्नॅचिंग आणि चोरीच्या घटनांपासून सावध राहण्यासाठी नागरिकांना जागृत करण्यात आलं. ठाण्यातील घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी पाहायला मिळते. घोडबंदर रोडवरील गायमुख घाटात दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीपट्ट्यातील शिरसमार्ग आणि हिंगणी हवेली गावात पिंपरी चिंचवड माउंटेनिंग क्लबच्या वतीनं शेतकऱ्यांना अन्नधान्याच्या किटचं वाटप करण्यात आलं. शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचंही वाटप करण्यात आलं. वंजारी समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये आंदोलन करण्यात आलं. जोरदार घोषणाबाजी करत मागणी मान्य न झाल्यास बंजारा समाज बांधवांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. एसटी कामगार संयुक्त कृती समितीनं आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. आजपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन केलं जाणार आहे. बीड जिल्हा कारागृहात कैद्यांवर धर्मांतरासाठी दबाव आणला जात असल्याची घटना समोर आली होती. यावरून गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. याबाबत अद्याप तक्रार आलेली नाही. मात्र चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणार असल्याचा इशारा भोयर यांनी दिलाय. ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा परिसरात कबुतराला वाचवताना अग्निशमन दलातील जवानाचा मृत्यू झाला. विजेच्या तारेवर अडकलेल्या कबुतराला वाचवताना विजेचा धक्का लागल्यानं ही दुर्घटना घडली. खारघरमध्ये सेक्टर 35 मधील ट्राय सिटी या 16 मजली इमारतीला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज असून अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. डोंबिवली नांदवली परिसरात मिनी व्हॅन मालक आणि ड्रायव्हरनं एकमेकांवर चाकू हल्ला केला. 3 महिन्यांचा पगार न दिल्याच्या कारणावरून वाद झाला आणि ड्रायव्हरनं आधी मालकावर चाकून हल्ला केला. त्यानंतर मालकानंही ड्रायव्हरवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले.
इंदापूर तालुक्यातील बारामती इंदापूर रोडवर 54 फाटा इथे कार आणि मोटारसायकलचा अपघात झाला। या अपघातात मोटारसायकलवरील एकाचा जागीच मृत्यू झालाय, तर त्यांच्या पाठीमागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली आहे। पुण्यातील लक्ष्मी रोडवर आगीची घटना घडली। शिवाजीराव आढाव वाहनतळावरील डीपीला अचानक आग लागली। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं। ठाणे भिवंडी बायपास रोडवर अवजड वाहतूक करणारा ट्रक उलटला। कोणगाव पोलिसांनी कंटेनरच्या मदतीनं हा ट्रक रस्त्यावरून बाजूला केला। ट्रक उलटल्यानं तब्बल 2 तास वाहतूक ठप्प झाली होती। कोल्हापूरच्या पट्टणकोडोलीत विठ्ठल बिरदेव यात्रा मोठ्या भक्तिभावानं संपन्न झाली। विठ्ठल बिरदेवाचा जयघोष करत भंडाऱ्याची उधळण करण्यात आली। हेमाड नृत्य आणि भाकणूक हे या यात्रेचं वैशिष्ट्य आहे। भगव्याचं राज्य येईल, चांगला पाऊस होईल असा अंदाज भाकणुकीतून वर्तवण्यात आला। राष्ट्रीय पातळीवरील 2024-25च्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा मान यावेळी सातारा जिल्ह्याला मिळालाय। 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीमध्ये छत्रपती शाहू स्टेडियममध्ये कुस्तीचा थरार रंगणार आहे। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युवा रंग महोत्सवात मंत्री संजय सावकारी उपस्थित होते। यावेळी मंत्री सावकारेंनी गाणं गात उपस्थितांची मनं जिंकली। जागतिक अंडी दिनानिमित्त नागपुरात 5001 अंड्यांची भुर्जी बनवण्याचा नवा विक्रम नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी केला। पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाकडून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। दिवाळीनिमित्त जळगावच्या चोपडा शहरातील बाजारपेठेत आकर्षक पणत्या विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत। दरम्यान पणत्यांच्या खरेदीसाठी ग्राहक बाजारपेठेमध्ये गर्दी करत आहेत। पुण्यातील कार्यक्रमावेळी रवींद्र धंगेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। महायुतीमध्ये दंगा नको असं एकनाथ शिंदे यांनी धंगेकरांना सांगितलं। कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, मात्र महायुतीमध्ये वितुष्ट येईल असं वक्तव्य नेत्यांनी करू नये अशा शब्दात शिंदेंनी ठणकावलं। जी सर्वांची भूमिका आहे तीच भूमिका राहील। सर्वानुमते जे ठरेल तशा पद्धतीनं आगामी निवडणुकीची रणनीती आखणार असं वक्तव्य करत युतीबाबत अशोक चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या। कराड दक्षिणच्या तालुकाध्यक्षपदी डॉक्टर सुधीर जगताप यांची निवड झाली। बारामतीमध्ये पवार कुटुंबीय यंदा दिवाळी साजरी करणार नाहीत। प्रतापराव पवार यांच्या पत्नीचं निधन झाल्यामुळे पवार कुटुंबियांनी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे गोविंदबाग निवासस्थानी यंदा दिवाळी साजरी होणार नाही। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक पार पडली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात ही बैठक झाली। या बैठकीत अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते। शिवशक्ती भीमशक्ती जन आक्रोश मोर्चा दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी इम्तियाज जलील यांना प्रत्युत्तर दिलं। महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही। नगरमध्ये लावलेल्या पोस्टरवरील मजकूर आव्हान देणारं असल्याचं जगताप यांनी म्हटलं। प्रत्येक वेळी भाजपच्या नेत्यांना तोंडावर पडायची सवय झाली आहे। विकासाचा कोणताही आराखडा देता येत नाही म्हणून हिंदू मुस्लिम असा जातीयवाद निर्माण करण्याचं राजकारण सुरू असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला। केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे। राज्य सरकारच्या वतीनं भरीव मदत जाहीर केली आहे। पूर्वीच्या जाचकटी कमी करण्यात आल्या असून मदतीचं क्षेत्र 2 हेक्टरवरून 3 हेक्टर करण्यात आलंय अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पुन्हा एकदा भेट झाली। या भेटीवरून राज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कितीही भेटी झाल्या तरी महायुतीला फरक पडणार नाही। खूप वेळा भेटी होतात, मात्र सूत काही जुळत नाही असा टोला त्यांनी लगावत जनतेचा विश्वास महायुती सरकारवर असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर वकील आडेंना मारहाण केल्याचा गंभीर आरोप किशोरी आडे यांनी केलाय। मात्र थोरवे यांनी हे आरोप फेटाळून लावलेले आहेत। दरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांची कसून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीच्या राज्य प्रवक्त्या सायली दळवी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे।